लोक अंधश्रद्धेकडे वळतात, त्यामागचं मुख्य कारण काय असतं? लग्नाचा भविष्यात काही विचार आहे का? कर्माची परतफेड करावी लागते का? महाराजांनी सांगितलंय, 900 पुत्र होती मग का करणे लागे पती. अंधश्रद्धेचं प्रमाण सगळ्यात म्हणजे जास्त प्रमाणात आहे. समाजात जास्त दारिद्र्य पण ना संसाराचा मोह, ना मनाचा भार, फक्त नामस्मरण आणि भक्तींचा झंकार. संपूर्ण आयुष्य विठ्ठलासाठी अर्पण, हाच त्यांचा खरा संसार. टाळांच्या तालावर शब्द झुलतात, मृदुंगाच्या गजरात हृदय खुलतात. ज्ञान, भक्ती आणि हसरा चेहरा हा कीर्तनकार लोकांच्या मनात घर करतो खरा. तर स्वागत आहे आपलं ज्ञानेश्वर तोंडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जीवनाच्या या धावपळीत आपण विसरून जातो की आपल्या मनालाही कधी कधी विश्रांतीची गरज असते, आणि त्या विश्रांतीसाठी शब्दांची, कथांची आणि भक्तीची एक अद्भुत शक्ती असते. आपण आज भेटणार आहोत अशा महाराजांना, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन विठ्ठल भक्तीला, कीर्तनाला आणि समाज जनजागृतीला अर्पण केलेलं आहे. भ.प. आप्पासाहेब महाराज चौरे, सद्गुरू चंद्रशेखर बाबा मठ संस्थान तोंडी. तर महाराज, आपला कीर्तनाचा प्रवास कसा सुरू झाला आणि आपल्याला लहानपणीपासूनच भक्तीची ओढ होती का? पहिलं प्रथमत परमार्थाची आवड सुरुवातीपासूनच होती. कारण परमार्थाची आवड पहिल्यापासून जर नसेल तर असा मनुष्य कीर्तनाकडे किंवा परमार्थाकडे आकर्षित होऊ शकत नाही. मी सुरुवातीपासूनच ज्यावेळेस शाळेमध्ये लहानपणापासून शिकायला होतो त्यावेळेस आमच्या आजीकडून आम्हाला हे परमार्थाचं बाळकडू मिळालं. वैकुंठवासी कलावतीबाई पंढरीनाथ चौरे यांच्याकडून परमार्थाची आम्हाला जोपासना, परमार्थाची शिकवण त्यांच्याकडून प्राप्त झाली. लहानपणी थोडं गावामध्ये रामायण चालू होतं, त्यावेळेस रामायणाचा छंद होता. रामायणातूनच थोडं कीर्तन भजनासाठी आम्ही आकर्षित झालो आणि होळ येथे श्री हरिभक्त पारायण गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाडगुर्ती यांच्या संस्थेमध्ये 2001 8-9 मी प्रवेश घेतला. 8-9 प्रवेश घेतल्यानंतर 12 पर्यंत मी तिथं संस्थेमध्ये अध्ययन केलं. हरिपाठ, गीता, श्रीमद भागवताचं अध्ययन केल्यानंतर सुरुवातीला म्हणजे काय कीर्तनकार व्हायचं म्हणूनच आम्ही काही संस्थेत प्रवेश घेतला नव्हता. पण तिथं गेल्यानंतर कीर्तनाची बऱ्याचशा मोठ्या कीर्तनकाराची, वक्त्याची कीर्तन ऐकल्यानंतर आपण कीर्तन करू शकतो असं थोडं जाणवलं आणि हळूहळू भक्ती मार्गामध्ये थोडस वाहत गेलो. तरुण पिढीला कीर्तन ऐकायला आकर्षित करण्यासाठी काय करता येईल? तर प्रत्येक जीवाला या संसारामध्ये सुखाची गरज आहे आणि सुख समाधानाची गरज आहेच आहे प्रत्येकाला. आणि भक्ती सोडता अन्य ठिकाणी सुख नाही. हे आपल्या पारमार्थिक भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर परमार्थ एक विश्रांतीची जागा आहे. इथं आल्यानंतर मनुष्य त्याच्या पाठीमागालच्या जे व्याप्तीत सगळ्या जीवनातल्या तिथं आल्यानंतर थोडा त्याला विश्राम प्राप्त होतो. म्हणून भक्तीची ही प्रत्येकाला गरज आहे. असं उद्धारासाठी नाही भक्ती केली तरी मनुष्याला चांगले संस्कार जोपासायला यावेत, आपली पुढची पिढी चांगली घडावी. आपण आता म्हणजे कलियुगात इतकं वातावरण भ्रष्ट झालंय की मुलं सुद्धा आई वडिलाला मानायला तयार नाही. घरामध्ये संस्कार कुठले राहिले? म्हणून भक्ती करणं हे अत्यंत महत्वाची. भक्ती हेच शिकवती. भक्ती काय फक्त देवच दाखवित नाही, आपल्या आई वडिलात देव आहे, आपल्या मोठ्या भावात देव आहे, आपल्या पत्नी बरोबर कसं वागावं असं आचरण शिकवणारी भक्ती. भक्ती म्हणजे काय देवाचीच सेवा करणं, हिला काही भक्ती म्हणत नाही. म्हणून भक्ती, आपण जर चांगले विचार आपल्या ठिकाणी असतील तर मनुष्याला चांगल्या प्रकारचं जीवन जगता येतं. म्हणून आपल्या प्रपंचात सुख पाहिजे असेल तर त्यानं सुद्धा भक्ती मार्गच अवलंबला पाहिजे, भक्तीनं जेणेकरून त्याचं कल्याण होईल. महाराज, तुम्ही तोंडी आणि पंढरपूर येथे मठ स्थापना केली, त्याबद्दल तुमची प्रेरणा आणि तुमचा प्रवास आम्हाला सविस्तर सांगाल का? म्हणजे मठ स्थापन करण्याचं काही नियोजन कुणीकडेच नव्हतं, पण मी 13-14 दरम्यान मी चोंडी येथे एकादशीची म्हणजे प्रत्येक एकादशीला 15 दिवसाच्या एकादशीला चोंडीला कीर्तनाची परंपरा पहिल्यापासून आहे.
मी नागझरी गावाकडून चोंडीला कीर्तनाला आलो होतो. कीर्तनाला आल्यानंतर इथल्या काही भाविक लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि मी चोंडीस गाव संस्था म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षण देण्यासाठी म्हणून चोंडीस गाव निवडलं. चोंडी गाव निवडल्यानंतर बराचसा दिवस आम्ही गावामध्ये एका घरामध्ये किरायानं संस्था करून आपले विद्यार्थी मी घडवीत होतो गावामध्ये. पण कालांतरानं इथले काही चोंडीतले दानशूर व्यक्ती जमले, त्यांनी आम्हाला थोडीशी जागा दान दिली. काही तिथं मंदिर बांधण्याचं काही असं काही नियोजन नव्हतं, संस्थेचंच नियोजन होतं. पण त्या ठिकाणी आमचे गुरु, ज्यांना आम्ही गुरु मानतो, वैकुंठवासी सद्गुरू चंद्रशेखर बाबा यांच्या म्हणजे समाधी तशी माजलगाव तालुक्यामध्ये हिवऱ्याला आहे. पण मी इथं 2 गुंठे जागा आम्हाला संस्थांसाठी दिल्यानंतर त्याच्यामध्ये एक लहानशी छोटीशी मूर्ती मला पूजासाठी म्हणून बसवली होती. पण काही कालांतरानं भाविकाची अशी इच्छा झाली आणि चोंडी या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचं बाबांचं मंदिर सगळ्या भाविकांच्या सहकार्यातून बांधण्यात आलं. आता पंढरपूरची तर काही प्रेरणा, पंढरपूरची दिंडी मी 2012लाच चालू केलेली. चोंडीला येण्याच्या अगोदर श्री क्षेत्र नागझरी ते श्री क्षेत्र पंढरपूर ही पायी दिंडी चोंडीला येण्याच्या अगोदर चालू केलेली आहे. त्यावेळेस मला वाटतं 2019-20 मध्ये थोडं अतिपर्जन्यवृष्टी झाली आणि आषाढी वारीला थोडं भाविकांना वारकऱ्यांना त्रास झाल्यामुळं पंढरपूरला मठ करण्याचं नियोजन केलं आणि त्याच्यासाठी समाजातून चांगल्या प्रकारचं सहकार्य कोणाला काही न मागता प्राप्त झालं म्हणून पंढरपूरचा मठ झाला तयार. आणि इथलं जे चोंडीचं संस्थान आहे ते चोंडीचं संस्थान सहज तयार झालेलं आहे. सगळ्या भाविकाच्या इच्छेनुसार इथलं भोजन मंडपाचं काम असेल, मंदिराचं काम असेल, मंडपाचं काम असेल, हे सगळं लोक वर्गणीतूनच केलेलं आहे. लोक अंधश्रद्धेकडे वळतात, त्यामागचं मुख्य कारण काय असतं आणि तुम्ही आपल्या कीर्तनातून अंधश्रद्धेविरुद्ध लोकांना कसं जागृत करता? असं जर पाहायला गेलं तर बाकीच्या परिसरापेक्षा ही जी डोंगराळ जी भाग आहे, डोंगरपट्टा आहे, धारूर तालुका असेल, केज तालुका असेल, वडवणी तालुका असेल, या पट्ट्यामध्ये थोडी अंधश्रद्धेचं प्रमाण सगळ्यात म्हणजे जास्त प्रमाणात आहे. मग ते पशु हत्या करणं म्हणजे बकरे कापणं, कोंबडे कापणं, ही लोक अंधश्रद्धेमध्ये जास्त वाहिलेले आहेत. वैकुंठवासी सद्गुरू भगवान बाबांनी अंधश्रद्धेपासून बाजूला करण्यासाठी बरेचसे प्रयत्न केले, पण तरी सुद्धा समाज आणखी अंधश्रद्धेच्या पाठीमागे. पहिल्या जुन्या काळामध्ये दवाखान्याची सोय नव्हती, लोकांना म्हणजे दवाखान्यापर्यंत जाता येत नव्हतं, पैशाची सुविधा नव्हती. त्या काळात हे थोडं अंधश्रद्धेचं प्रमाण जास्त होतं. पण आज एवढा समाज सुशिक्षित होऊन सुद्धा आणखी सुद्धा बऱ्याच म्हणजे टक्केवारीनं सांगतात 50% लोक अंधश्रद्धेच्या पाठीमागे आहेत. आणि अंधश्रद्धेपासून बाजूला व्हावं याच्यासाठी आम्ही फार प्रयत्न करतो. मी प्रत्येक कीर्तनामध्ये अंधश्रद्धेच्या विरोधात बोलतो. हे अंगात येणं, देवाला कुठंतरी नवसं करणं, ह्या सगळ्या गोष्टी. बरं, तुकाराम महाराजांनीही सांगितलंय, नवसे पुत्र होती मग का करणे लागी पती. अंधश्रद्धा ही फार विचित्र आहे आणि अंधश्रद्धेनं हा समाज अगदी यांची जर वर्षाची जर म्हणजे कमाई बघितली, वर्षाचं जे येणारं त्यांचं जे त्याच्यापेक्षा ह्या अंधश्रद्धेमुळं गोंधळ करणं, काहीतरी वेगळे अंधश्रद्धेचे कार्यक्रम करणं, याच्यामुळे हे समाजात जास्त दारिद्र्य बनत चाललंय. त्याच्यामुळं कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगतो की नवसं करू नका, हे काही खरं नसतंय. ज्ञानेश्वरीवर गात्यावर तुम्ही भाव ठेवा, पंढरपूरची वारी करा, जेणेकरून. बरं, त्या अंधश्रद्धेमुळे आणखी व्यसनाचं प्रमाण जास्त वाढायला लागलं. कारण बकरे कापल्यावर व्यसनाकडे जास्त लोक आकर्षित होते. आमचे तसे बरेचसे प्रयत्न आहेत आणि मी स्वतः प्रत्येक गुरुवारी इथं मठावर 8 दिवसात 1 दिवस असतो मी गुरुवारी. अंधश्रद्धेच्या विरोधात आणि व्यसनाच्या विरोधात मी म्हणजे काम करण्यासाठीच मी माझा 1 दिवस आठवड्यातला इथं मठावर थांबतो. त्या दिवशी लोकांचं अंधश्रद्धेचं जे काही म्हणजे अंधश्रद्धेकडे लोक वाहिलेले त्यांना चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी आणि व्यसनाला लोक काही परावृत्त झालेले त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी 8 दिवसातला 1 दिवस देतोय. वारकरी संप्रदाय आहे तो अंधश्रद्धेला मानतो का? वारकरी संप्रदाय हा अंधश्रद्धेचा म्हणजे सपोर्ट करीत नाही. वारकरी संप्रदाय हा अंधश्रद्धेच्या विरोधातला संप्रदाय. अंधश्रद्धा नाही, त्याच्यात एक स्वच्छ निखळ असणारं एक चैतन्य म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. त्याच्यामध्ये ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीकड, गाथ्याकड आपण काही अंधश्रद्धा म्हणून बघू शकत नाही. कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञान आहे, गाथा म्हणजे ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान असेल त्याला अंधश्रद्धा कसं बनता येणार आहे? फक्त काहीतरी परमात्म्याची आलेली अनुभूती त्याच्यात मांडलेली असेल, ती स्वतःचा अनुभव आहे. स्वतःची अनुभूती मांडणं ह्याला काही अंधश्रद्धा बनता येत नाही. आणि ज्ञानोबरायचं जे ज्ञान आहे ते अंधश्रद्धेमध्ये येत नाही, कारण ते विज्ञानाला धरून आहे. आताच्या काळामध्ये आपले जे म्हणजे ग्रंथ आहेत, बाकीचं जे आताच लौकिकातले सुद्धा जे म्हणजे पुस्तक आहेत
त्याला धरूनच सगळं ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरीचं लिखाण आहे. त्याच्यामुळं वारकरी संप्रदाय हा अंधश्रद्धेत येत नाही. महाराज, एक आपल्या आवडीचं भजन किंवा अभंग एक सांगाल का तुम्ही? तशी तर आवड जास्तीची भजनाची आहे, पण मी सुरुवातीला भजन करीत असताना सुद्धा मला जरा थोडं तालास्वराचं एवढं काही जास्त ज्ञान नव्हतं, पण हळूहळू साधना करून भजनाची आवड जास्त आहे. पण एवढंच म्हणेल की भरपूर जन्माचं आमचं काहीतरी पुण्य, जसं नामदेव महाराज म्हणले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. भरपूर जन्माचं काहीतरी पुण्य ते आरती आम्ही पांडुरंगाकडे आकर्षित झालो. आणि एवढ्या अडाणी समाजातून, आडमार्गातून, कुठलीही परंपरा कुटुंबाची नसताना पंढरपूरच्या पांडुरंगाची एवढी म्हणजे आम्हाला सेवा घडली, ही आमचं खऱ्या अर्थाने पुण्य. महाराज, आपण अविवाहित आहेत, तर आपला लग्नाचा भविष्यात काही विचार आहे का? नाही, तसं लग्नाचा विचार नाहीच आहे. कारण पहिल्याच वेळेस मी सद्गुरू चंद्रशेखर बाबांचं ज्यावेळेस म्हणजे शिष्यत्व स्वीकारलं, त्यावेळेसच मी संकल्प केला की माझं पूर्ण जीवन ह्या संस्थानला संकल्पित असेल. लग्न करण्याचा संबंधच येत नाही, कारण ही गादी संन्याशाची आहे. परंपरेनं जो संन्यासी असेल तोच या गादीचा म्हणजे मानकरी असू शकतो, त्याला लग्न करण्याचा काही संबंधच येत नाही. तुमचे गुरु कोण आहेत आणि त्यांच्याविषयी आम्हाला थोडंसं सांगताल का? तसं तर परमार्थाचं माझं शिक्षण गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्याकडे झालं. पण मी गुरुजींकडे संस्थेमध्ये जाण्याच्या अगोदर माझी पहिली गुरु म्हणजे माझी आजी वैकुंठवासी कलावतीबाई पंढरनाथ चौरे, त्यांच्या म्हणजे पुन्हा 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 बाबांच्या केलेल्या सेवेबद्दल ऐकून माझी सद्गुरू चंद्रशेखर बाबांना जाऊन आता 50-60 वर्ष पूर्ण झालेत आणि माझं वय 31 वर्ष आहे आता. मी काही सद्गुरू चंद्रशेखर बाबाला जाणत नाही, म्हणजे पाहिलेलंही नाही आणि म्हणजे कधी काही संपर्क आलेला नाही. पण बाईच्या मुखातून बाबांचं पुन्हा पुन्हा चरित्र ऐकून मी बाबांच्या कार्याकडे आकर्षित झालो. आणि मी संस्थेत जाण्याच्या अगोदरच मी माझे गुरु म्हणून मी सद्गुरू चंद्रशेखर बाबाला पहिल्यापासूनच मानतो. कारण मी संस्थेत जाण्याच्या अगोदरच बाबांच्या आशीर्वादाने मला चांगलं रामायण सांगायला जमायला होतं, म्हणून सद्गुरू चंद्रशेखर बाबाला मी गुरु मानतो. तसं परमार्थाचं कीर्तन भजनाचं ज्ञान हे जे शिक्षण आहे माझं ते गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्याकडे झालेले, अध्ययन होळ संस्थान, भगवान बाबा संस्थान होळ या ठिकाणी झालेले. तर सध्याची परिस्थिती, लोक बेधडक फसवणूक करतात, लबाडी करतात, तर कर्माची परतफेड करावी लागते का? ते तर उघडच आहे, कारण या जगतामध्ये कुणाचं जर कर्म चुकत असेल तर त्याला कर्माची आपापल्या कर्माची फळं त्याला चाखावंच लागते, भोगावंच लागते. आता जर आपण एखाद्याकडून काही घेतलं किंवा आपण जे पंचमहापापातलं विश्वासघात नावाचं जे महापाप आहे, जे महापाप सांगितलं त्याच्यात ते विश्वासघात नावाचं पाप, म्हणजे ते विश्वासघात हे महापापामध्ये येतं. तसं एखाद्यानं आपल्यावर विश्वास टाकला किंवा कुणाकडून आपण पैसे घेतले, त्याचे जर बुडवले किंवा कुठलाही धोका जर आपण दिला तर त्याची त्या केलेल्या कर्माची परतफेड करावी लागते. कारण आपण पुराण वाचतो, कृष्ण परमात्म्याकडून एक चूक घडली होती. वालीला विनाकारण काही संबंध नसताना सुग्रीवाचं सख्यत्व स्वीकारलं आणि राम अवतारामध्ये रामानं वालीला मारलं विनाकारण. तर त्याची परतफेड म्हणून द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्म्याला वालीकडून बाण मारून स्वतःला गतप्राण व्हावं लागलं. आता जर स्वतः देवाला जर कर्म केलेलं सोडित नसेल, कर्मरेखा टळेना बाण लागला जगजीवना असं तुकाराम महाराज म्हणतात. सामान्य माणसाला कसं काय चूक केल्यानंतर कर्म सोडणार, त्याला त्याची फळं भोगावीच लागतील. मठावर दर गुरुवारी अन्नदान, महाप्रसाद, भजन हे सर्व होते. खूप भाविक दूर दूरून येतात, तर हे सगळं आपण कसं मॅनेज करता? प्रत्येक गुरुवारी इथं मोठी पंगत असते आणि पंक्ती बरोबर पहिलं आम्ही संस्थांवर नुसतं म्हणजे जेवणाची सोय ठेवत होतो. नुसती जेवणाची सोय, ती जे जेवणाची सोय आहे ती पहिलं आम्ही संस्थांतर्फे करीत होतो. संस्थांमधून माझ्या कीर्तनातून जी पैसे जमा होत होते त्याच्यातून मी पंगत घालायचो. कारण पहिला हा परिसर जास्त म्हणजे अशा परमार्थिक कार्याला जास्त म्हणजे काही मान देत नव्हता. एवढा अन्नदान करावं अशी काही लोकांची भावना नव्हती, पण पंक्ती घालीत नव्हते लोक. त्यावेळेस ह्यांना सवय लावावी म्हणून मी माझ्या कीर्तनाच्या पैशातून अन्नदान करायचो. पंक्ती काही लोक घालीत, जिथं पंगत नसेल तिथं मी स्वतः अन्नदान करायचो. ते सुरुवातीला मग अशा पंक्ती चालू केल्या होत्या. पण काय व्हायला लागलं, लोक फक्त जेवणासाठी यायला लागले. म्हणून यांना थोडं जेवणाबरोबर काही संस्कारही लागावात म्हणून आम्ही 2018 पासून कीर्तन चालू केलं इथं. सकाळी 10 ते 12 कीर्तन आणि तिथून पुढं जेवण, असं म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून बाहेरचे मोठे मोठे कीर्तनकार बोलून
कीर्तनकार थोडं मार्गदर्शन करतील, आणखी थोडा समाजावर परिणाम होईल म्हणून कीर्तन, नुसतं जेवण न करता महाप्रसाद आणि कीर्तन अशी परंपरा आम्ही चालू केली. पण आता फार बदल झालाय, कारण पहिलं आम्हाला संस्थांच्या मार्फत हे अन्नदान करावं लागायचं. आता इथं अन्नदात्याची संख्या एवढी झाली की आज जर पंगत घ्यायची म्हणलं तर 2-2 वर्ष इथं काही नंबर येत नाही, इतके अन्नदाते भरपूर आहेत. त्याच्यामुळे आता सगळं ऍडजस्ट होतंय, सगळं अन्नदान करतात, पुन्हा देणगीच्या स्वरूपानं लोक सहकार्य करतात, असा सगळा खर्च इथला गुरुवारचा. महाराज, यावर्षी आषाढी यात्रेत दिंडीमध्ये तुमचे गाव नागझरीहून पंढरपूरला यावर्षी मागच्या वर्षीहून खूप जास्त गर्दी होती. त्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न केले का? यावर्षी जास्त गर्दी दिसली तुमच्या दिंडीमध्ये. यावेत याच्यासाठी काय आम्ही जास्त काही प्रयत्न केले नाहीत, पण आम्ही आलेले जे काही पहिल्यापासून वारकरी, आमची दिंडी 2013ला चालू केलेली आहे. पहिल्या वेळेस आम्ही दिंडीत जाताना फक्त 12 जण होतो, 12च वारकरी पहिल्या वर्षी दिंडीला गेले होते. पण पहिल्या वेळेस पासून आम्ही एकच वर्ष थोडी गैरसोय झाली असेल, प्रत्येक वर्षी आलेल्या वारकऱ्याची चांगली सोय करतो. त्यांना म्हणजे पाण्याची सोय, जेवणाची 2-3 वेळेस सोय, अशी चहा पाणी सगळी म्हणजे व्यवस्था तर चांगलीच असते. विशेष करून दिंडीमध्ये आम्ही बेशिस्त होऊ देत नाहीत, कोणाला कुठलं व्यसन करू देत नाहीत, तंबाखू न खाणं, गांजा न वडू देणं, मद्यपान करणारी लोक काय आम्ही येऊ देत नाहीत. असे म्हणजे बरेचसे नियम असताना सुद्धा प्रत्येक वर्षी आमच्या दिंडीतली संख्या म्हणजे जास्तीची वाढत गेली. सगळ्याची चांगल्या प्रकारची सोय, आणि प्रत्येक आता थोडं पहिलं परमार्थाचीच या परिसरात थोडी संख्या कमी होती, आता थोडं कीर्तन भजनं वाढल्यामुळं लोकांचा थोडा असाच वाढलाय. दिंडीत जाण्यासाठी लोक थोडे आकर्षित झालेतच म्हणायचं. आणि ते आमच्याकडेच वाढलेत असं नाही, प्रत्येक दिंडीमध्येच पहिले ज्यावेळेस आम्ही 2013ला निघलो होतो त्यावेळेस आपल्या परिसरातल्या बऱ्याचशा दिंड्या होत्या, प्रत्येक दिंडीमध्ये 50-60 माणसं असते म्हणजे होते. आमच्याकडे थोडे जास्त आहेत, पण बाकीच्या दिंडीमध्ये वारकऱ्यांची संख्या वाढली. कोरोनाच्या काळापासून जशी कोरोनाची महामारी 2018-19-21 पर्यंत आली त्यावेळेस पासून थोडा भक्तीचा ओघच वाढलाय, त्याच्यामुळे आमच्या दिंडीत संख्या वाढली. महाराज, आपण तरुण कीर्तनकार आहात, तर आपण आजच्या सध्याच्या पिढीला काय संदेश द्याल? तर कीर्तनातून आम्ही सांगतोच, पण तरुण पिढीसाठी आताची थोडी तरुण पिढी जरा व्यसनाकडे जास्त आकर्षित आहे, आणि थोडं समाजाची थोडी बाकीची स्थिती थोडी बदलली. आज शिक्षणापेक्षा थोडं पाठीमागालच्या काळामध्ये थोडा शिक्षणाचा छंद होता, पण आताच्या काळामध्ये थोडं व्यसनाकडे जास्त तरुण पिढी जास्त म्हणजे वाहवत गेलेली आहे. आणि या तरुण पिढीचं थोडं आणखी थोडे लग्नाचे हे प्रॉब्लेम आहेत तरुण पिढीसाठी, फार कठीण आहे. पण थोडं तरुण पिढीनं नाही जरी परमार्थाची जरी इच्छा नसली तरी आपल्या जीवनामध्ये संस्कार महत्वाचे आहेत, म्हणून तरी कीर्तन भजनाकडे येणं अत्यंत महत्वाचे आहे. कीर्तन भजन नाही ऐकू वाटलं, कीर्तनाला आपल्याला 2 तास वेळ नाही मिळत, तर एखाद्या कुठल्या तरी म्हणजे चांगल्या विचारवंत महाराजाच्या संपर्कात तरी राहणं, आपण काय करायला लागलो तर त्यांचं मार्गदर्शन तरी घेणं, असं कधीतरी महिन्याला 15 दिवसाला संगत तरी चांगल्या माणसाची म्हणजे चांगल्या महाराजाची चांगल्या विचारवंताची आपल्याला घडावी, हे जरी तरुण मंडळीने आताच्या जर केलं तर मला वाटतं चांगल्या प्रकारचा बदल होईल. धन्यवाद. महाराज आले गावापासून देवपण गावाला आलं आणि सध्या गावाची सुधारणा झाली. म्हणजे महाराज नंबर 1ला बीड जिल्ह्यामध्ये आणि सगळ्या प्रांतामध्ये हिंडून महाराज सगळेच यंत्रा देतात. आमच्या गावातले महाराज लोक मारतात, सर्व परिसर त्यांना मानते, सारेचे गुरु ते फार महत्वाचे महाराज, त्यांना पूर्णपणे सगळे. दर गुरुवारी त्या मठावर सोंडे मठ संस्थानवर श्री चौरे महाराज बाबा यांच्या मठ संस्थानावर दर गुरुवारी पंक्तीचा कार्यक्रम असतो, कीर्तनाचा असतो, आणि आठवड्यातून 2-3 वेळेस कार्यक्रम होतात. आणि त्यांच्यामुळं परिसरातील लोकांची भरपूर प्रगती झालेली आहे. आणि दिंडी सोहळा पण असतो, पैठणला असतो, पंढरपूरला असतो. पंढरपूरला आणखी मठ संस्थानला जागा घेतली, भरपूर काही असं केलेलं आहे. आणि भरपूर परिसरातील जनतेचं म्हणजे त्यांच्यापासून चांगली सुधारणा आणि चांगल्या योगदानाला लागलेले आहे. चंद्रशेखर बाबा मठ संस्थानाचे मठाधिपती आप्पासाहेबजी महाराज चौरे बाबा आमचे गुरुवरे सेवेचा व अन्नदानाचा लाभ देत आहेत. आणि परिसरामध्ये भरपूर मंदिरे झाली. नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये सांगा, आणि अशाच काहीतरी नवीन व्हिडिओसाठी आपल्या ज्ञानेश्वर तोंडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.